नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲस्पिरंट ड्रीम कॉर्नर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर बघा, विषय खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे चालू घडामोडीवरती आजचं सेशन आहे आणि आगामी जी पूर्वपरीक्षा आहे, गट ब ची आणि गट क ची, ती नोव्हेंबरमध्ये होणार आहे. पण या परीक्षेचा अभ्यास करत असताना करंटमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असे आहेत, की नेमकं काय वाचावं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आयोगाचा माइंडसेट काय आहे तो पण लक्षात येत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मार्केटमध्ये नोट्स असतील, बॅचेस असतील किंवा जो कंटेंट आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे वेगवेगळे बुक्स असतील वगैरे. पण अभ्यास करत असताना आपण कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत किंवा अभ्यास करत असताना कोणत्या अशा हिंट आहेत की ज्या जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या तर तुम्हाला चांगले मार्क येऊ शकतात. तर ते आपल्याला आजच्या लेक्चरमधून बघायचंय. आणि हा जो बॅनर बघताय तुम्ही, बरोबर? याच्यावरती तुम्हाला सांगितलेलं आहे, की 360 डिग्री वाला पॅटर्न आहे. म्हणजे तो करंटच्या बाबत आहे. म्हणजे तुमची अभ्यासाची जी योग्य पद्धत आहे, बरोबर? तुम्हाला ही योग्य रणनीती सांगणार आहे आज. ओके. त्यामुळं आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला तुमच्या आगामी परीक्षेसाठी सगळं काही याच्यातून कळून जाणार आहे. म्हणजे आपल्याला बघा पुन्हा एकदा करंट वरती लेक्चर घ्यायची गरज लागणार नाहीये. कारण तुम्हाला तुमचा माइंडसेट कसा पाहिजे, दुसरी गोष्ट तुमचा अप्रोच कसा पाहिजे करंटच्या बाबतचा आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे प्रेडिक्शन कसं करायला शिकायचं. ह्या 3 गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे, की हा जो तिसरा पॉइंट आहे, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा इंटरेस्टिंग पॉइंट आहे. म्हणजे बघा, आगामी जे काही 5-6 वर्षाचे पेपर आहेत आयोगाचे किंवा आयोगाचा जो लेटेस्टचा ट्रेंड आहे, ओके. तर त्या माध्यमातून आपण गोष्टी कशा टॅकल करू शकतो किंवा आगामी प्रेडिक्शन आपल्या स्वतःला करता येऊ शकतं का? ते तुम्हाला सांगणार आहे. मग ह्या गोष्टी कळाल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या ज्या 2 परीक्षा आहेत, कंबाईन गट क पूर्व, राइट? आणि गट ब ची. तर ह्या दोनही एक्झामला तुम्हाला पेपर कितीही अवघड येऊ द्या, राइट? 10, 11, 12 मार्क फिक्स येणार आहेत, फिक्स. ओके. आता मी काय म्हणणार नाही तुम्हाला आउट ऑफ येतील, 14-15 येतील, राइट? असलं भंपक हे करण्यापेक्षा तुम्हाला मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला एवढे मार्क येऊ शकतात, जर तुम्ही मी म्हणतोय त्या पद्धतीने अभ्यास केला तर. ओके. म्हणजे पेपर कितीही टफ येऊ द्या, अगदी गट ब सारखा येऊ द्या 2 फेब्रुवारीला जो झाला, तरीही तुम्हाला याच्यामध्ये मार्क येऊन जातील. तर आपण सुरू करू वेळ न घालवता. ओके. तर बघा, स्क्रीनवरती आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो कंबाईनचा ट्रेंड आहे, ओके. म्हणजे सध्याचा जो पॅटर्न आहे, 3-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहे, तर तो पॅटर्न आपल्याला नेमका लक्षात आला पाहिजे. आता बघा, 2 परीक्षा झालेल्या आहेत. गट क ची पूर्व सध्याची लेटेस्ट आहे, 1 जूनला झालेली, बरोबर? ही गट ब ची पूर्वपरीक्षा 2 फेबला झालेली आहे. ह्या दोनही परीक्षा 2025 मध्ये झाल्यात, बरोबर? ही पण आणि ही पण. आता ह्या 2 परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत, ओके. इथंही त्याच्या मागं गट क पूर्व असेल, म्हणजे गट ब आणि गट क ची पूर्व असेल 2023 ची. इथं गट क पूर्व असेल 22 ची, 21 ची आहे 22 आणि 21. म्हणजे तुम्ही बघा 21 ते 24 पर्यंत तुम्हाला हा पॅटर्न तुमच्या समोर ठेवलाय आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की काही पॉइंट असे मिळाले, की ज्याच्यावरती फिक्स क्वेश्चन आहेत. म्हणजे तुम्हाला एक मुद्दा सांगतो, जसा की नियुक्तीचा मुद्दा असेल. इथंही क्वेश्चन आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये क्वेश्चन आहेत, प्रत्येक पेपरमध्ये, राइट? इथं बघा तुम्ही हा जो गट ब चा पेपर होता, त्याच्यावरती पण क्वेश्चन आहे. व्यक्तिविशेष वरती क्वेश्चन असतात. नियुक्ती इथं पण आहे, इथं पण आहे, राइट? इथं पण नियुक्ती आहे. सगळ्यात महत्त्वाचा एक कीवर्ड तुम्हाला मी याच्यामध्ये दिलाय. काही मोहीम असतात. हे बघा, इथं सगळीकडे क्वेश्चन आहेत. हे बघा, इथं पण सॅटेलाइटच्या बाबत एक मोहीम होती, राइट? किंवा उपक्रम अभियान, व्यक्तिविशेष, राइट? ह्या सगळ्या गोष्टी का हायलाइट करून दिल्यात? युद्ध सराव असेल किंवा मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पुस्तकांवरती क्वेश्चन येतो, बरोबर? तर ह्या गोष्टी आहेत किंवा दिनविशेष वरती क्वेश्चन आहेत. तर हे जे मुद्दे आहेत ना, तुम्हाला लक्षात आलं पाहिजेत. बघा, इथं पण पुस्तकावरती क्वेश्चन आहे, इकडं वरती पण आहे,
इथं पण क्वेश्चन आहेत. म्हणजे काय आहे, तुम्हाला काही ठराविक बाबींवरती क्वेश्चन येतात. हा आयोगाचा अप्रोच तुम्ही अगोदर लक्षात घ्या. म्हणजे हे 3-4 वर्षाचेच नाही. ओके. तर 7 ते 8 वर्षाचा जर तुम्ही पॅटर्न बघितला करंटचा, तर तो सेम आहे. खूप जबाबदारीने बोलतोय. तुम्ही कोणता पण पेपर द्या, तुम्हाला ह्याच ढाच्यामध्ये पेपर हा सेट झालेला आहे, प्रूव्ह करून देतो. नुसतं बोलत नाही, प्रूव्ह पण करून देणार. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, की हे जे 4 वर्षांचे पेपर मी अॅनलाईज केलेत, त्याच्यामध्ये काही गोष्टी बघितल्यात, की कंबाईनच्या गट ब आणि गट क साठी एक ठराविक पॅटर्न आहे आणि त्याच पॅटर्नवरती, त्याच टॉपिकवरती तुम्हाला सारखे-सारखे फिरून-फिरून क्वेश्चन विचारले जातात किंवा त्याच्या अवती-भोवतीच तुम्हाला क्वेश्चन असतात. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ठीक आहे. आता याची पी-डी-एफ तर तुम्हाला देऊन जाईल. इथं जे लिहिलंय ते परत काही इथं बोलून दाखवायची गरज नाहीये. पण मला फक्त तुम्हाला याच्या माध्यमातून हे दाखवायचं होतं, की काही मुद्दे किंवा जे काही जसे पुस्तकं आहेत किंवा नियुक्त्या आहेत, बरोबर? युद्ध सराव असतील, हे रिसेंट ट्रेंड आहे. पुरस्कार असतील, परिषदा असतील, वेगवेगळ्या देशांचे सॅटेलाईट असतील, बरोबर? किंवा मग क्षेपणास्त्र असतील. क्वेश्चन आहे त्याच्यावरती. हे दिनविशेष पण हल्लीचा ट्रेंड आहे. म्हणजे एखादा ठराविक दिवस घेतला जातो. तुम्हाला सांगितलं जातं, की बाबा कोणता दिवस आहे तो, असं. किंवा हे मोहीम, कार्यक्रम असतील, हे तेच आहे सगळीकडे तुम्हाला. किंवा ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन नंतर पोर्टल आहे किंवा हल्लीचा जो ट्रेंड आहे रिपोर्ट वरती 22 ला पण क्वेश्चन आहेत, बरं का? आणि आता पण ते पुन्हा रिपीट व्हायला लागलेत. इथेही बघा अहवाल म्हणजे रिपोर्टच आहे. 2023 ला पण क्वेश्चन आहे. इकडे पण तुम्हाला क्वेश्चन आहे, की बाबा असा रिपोर्ट कोण डिक्लेअर करतं किंवा कोण जाहीर करतं. त्या अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत. क्रीडा घडामोडीवरती पण प्रत्येक इयरला तुम्हाला क्वेश्चन आहे. ईच अँड एव्हरी इयरला. पुरस्कारावरती क्वेश्चन आहे. मग आता तुम्हाला वाटलं असेल, की तुम्हाला नेमकं सांगायचंय काय? तर बघा, हा जो एक ठराविक ढाचा आहे, हा तर तुम्हाला इथं समोर दिलाय, बरोबर? पण याच्या माध्यमातून मला तुम्हाला असंही सांगायचंय, की एक अशी लिस्ट आहे, ती जर तुम्ही केली, म्हणजे त्या टॉपिकला जर तुम्ही थोडंसं फोकस ठेवून केला, तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये बघा, हां, आता इथं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, तर बघा सध्याचा जो 4 वर्षांचा ट्रेंड आहे, बरोबर? हे बघा, सध्यांचा जो 4 वर्षाचा ट्रेंड आहे आपला, याच्यामध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या असतील, बरोबर? त्यानंतर इथं तुम्हाला क्रीडा घडामोडीवरती क्वेश्चन आहे, बरोबर? पुरस्कार हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर इथं बघा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. पुढं महत्त्वाच्या योजना आहेत, उपक्रम याच्यावरती क्वेश्चन आहेत. मोहीम आहे, पोर्टल असतील, अभियान आहे, याच्यावरती तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलाय. किंवा इथं बघा महत्त्वाच्या परिषदा आहेत विचारल्यात तुम्हाला, बरोबर? किंवा पुस्तकं आहेत. व्यक्तिविशेष मध्ये एकतर एखाद्या व्यक्तीवरती विचारलंय किंवा दुसरा मुद्दा आहे निधन झाले त्याच्यावरती विचारलंय. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर काहीतरी विशेष कार्य केलेलं असेल, तर त्या अँगलने विचारलंय किंवा मग निधन झालेली व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. पुढे बघा, हा जो टॉपिक आहे अंतरिक्ष घडामोडी, याच्यामध्ये सॅटेलाइट असेल किंवा मग इतर ज्या घडामोडी झाल्या त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. त्याच्यानंतर अहवाल निर्देशांक आहे, बरोबर? त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, राईट? संरक्षण असेल, संरक्षण मध्ये तुम्हाला युद्ध सराव विचारलेत, बरोबर? युद्ध सराव तुम्हाला इथं विचारलेले आहेत. त्यानंतर भारतातल्या किंवा इथं बघा, भारतातील, जगातील, महाराष्ट्र, भारत इथं ज्या प्रथम घटना झालेल्या आहेत का, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. मग पहिल्या महिला असतील, पुरुष असतील यांच्यावरती क्वेश्चन विचारलाय. ही जी लिस्ट आहे ही तुमची असावी प्रायोरिटी लिस्ट. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना इथून पुढे ह्या घटकांचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. तुम्हाला या बाहेर क्वेश्चन येणार नाही सहसा कंबाईनच्या परीक्षेला. इथंच तुम्हाला क्वेश्चन आलेला दिसेल. हे टॉपिक जास्त हॉट टॉपिक आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला 10+ मार्क देणारे टॉपिक हे आहेत. ठीक आहे. मग मिसलेनियस मध्ये तुम्हाला कधी आर्थिक घडामोडींवरती क्वेश्चन येतो,
कधी पॉलिटिकल अँगलने विचारलं जातं, ते मिसलेनियस मध्ये आहे. ओके, हे फिक्स पॅटर्न वाले आहेत, म्हणजे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसणारच आहेत. आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की अभ्यास नेमका कसा करायचा आहे, ठीक आहे, किंवा नेमका कोणत्या घडामोडी वाचायच्यात, आपला अभ्यास अप्रोच कसा पाहिजे कंबाईनच्या परीक्षेसाठी. तर बघा, तुम्हाला कालावधी खूप महत्वाचा आहे. कालावधी कुठून कुठपर्यंत राहील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तर कालावधीच्या बाबत एक मुद्दा लक्षात घ्या, तो असा आहे. तर जून 2024 पासून तर ऑगस्ट 2025, म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्हाला जून ते जून 1 वर्ष होते, म्हणजे इथं 12 महिने आहे, बरोबर, हा कालावधी. आणि पुढं तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने, म्हणजे तुम्हाला टोटल 14 महिन्यांचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. कंपल्सरी करायचंच आहे, असं नाही म्हणायचं की बाबा मी फक्त इकडचं म्हणजे 2025 मधलं करतो, ते स्किप करतो. ते जर स्किप केलं तर तुमचे 5-6 क्वेश्चन स्किप होऊन जातील डायरेक्ट. ओके, मार्क पाहिजे त्यांनी, स्किप करू नका. आता हे झालं कालावधी. आता पहिल्यांदा तुम्हाला एक ट्रिक सांगतो किंवा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. करंटचा अभ्यास करत असताना मार्क का येत नाही, राईट, कारण हे करा ते करा सगळे सांगतात, पण तुम्हाला ऍक्च्युली, एक मिनिट, ठीक आहे, इथे एक ब्लँक पेज घेतलंय आपण. तर बघा, असं करा तसं करा तुम्हाला सगळे सांगणार आहेत शिक्षक लोक, पण एक मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय. तर हा जो सप्टेंबर महिना आहे, बरोबर, आता सप्टेंबर महिना आहे उद्यापासून, राईट, आज लास्ट डेट आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही, मी सांगतोय ते करायचं. पहिल्यांदा बघा, देवा जाधवर सरांची एक सिरीज आहे युट्यूब वरती. ओके, देवा जाधवर सरांची युट्यूब वरच्या सिरीज मधून जून 2024, राईट, ते ऑगस्ट 2025 हे जे व्हिडिओ आहे डेली 1-2 असे करून बघून घ्यायचे. हे का करायचं तुम्हाला सांगतो. करंट काही जणांच्या तर आवडीचाच विषय नाही, आणि दुसरा मुद्दा, काही जणांना त्याच्यात आवड निर्माण होत नाही. तर काय होईल, तुम्ही जर व्हिडिओ बघितले, राईट, व्हिडिओ बघितले तर थोडा इंटरेस्ट क्रिएट होईल, आणि कुठंतरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड काय लक्षात राहील की यार आपण ही न्यूज कुठंतरी वाचलं म्हणजे बघितलेली आहे. का बघितलेली आहे, पिक्टोरियल मेमरी असते ती. आणि आपण जेव्हा वाचतो, मग तुमच्याकडे इयर बुक असेल, बरोबर, किंवा सिम्प्लिफाईडचे जे अंक आहेत सर्व महाराष्ट्र वापरतो ते, मग त्याच्यामध्ये त्या गोष्टींचं तुम्हाला लिंकेज होईल. पण पहिल्यांदा काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं, करंट मध्ये ज्यांना मार्क घ्यायचे त्यांनी हे काम करायचं पहिल्या 10-12 दिवसांमध्ये, ठीक आहे. बाकी काही न करता काय करायचंय, तुम्हाला याच्यावरती फोकस करायचा आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि देन तुम्ही जे सोर्सेस आहेत तुमच्याकडं, तर तुम्ही त्या सोर्सेस मधून हे करायचे. आता इयर बुक असेल, सिम्प्लिफाईडचे मॅगझिन असेल, त्याच्यावरती जे मी प्रेडिक्शन घेतलंय का तेवढंच वाचायचं बरं का. नाहीतर विषय असा आहे, इथं किमान 400 पेजेस आहेत, ते पुढचे 3 अंक त्याचे 300 ते 400 पेजेस होणार, म्हणजे काय 800 पेजेस नाही वाचायचे. जे आपण प्रेडिक्शन तुम्हाला घेऊन दिलंय, तर ते प्रेडिक्शन मुळे तुमचा डाटा जो आहे तो प्रिसाईज झालाय, बरोबर, म्हणजे तुम्हाला एकदम इझी करून दिले. प्रत्येक चॅप्टर तुमचा विदिन काही मिनिटांमध्ये होऊन जातो. का होऊन जातो, तर तुम्हाला याच्यावरती कोणत्या मुद्द्यांवरती क्वेश्चन येऊ शकतात ते सांगितलेलं आहे. म्हणजे ऑडिओ मधून तुम्ही काय करायचं, पुस्तकावरती तुमच्या सिम्प्लिफाईड वरती टिक करून घ्यायचं की कुठं कुठं सांगितलंय. जिथं नाही सांगितलेलं ना तिथं जास्त डोकं लावायचं नाही, तिथं तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. ओके, तर हा मुद्दा, म्हणजे एवढं जर केलं तुम्ही, राईट, प्रामाणिकपणे केलं, तर मी तरी म्हणतोय तुम्हाला 10+ येतील. पण ऍक्च्युअल तुम्हाला जे मार्क येणार आहेत ते 12+ मार्क नक्की येतील, किंवा 12 तरी येतील. म्हणजे आपल्याला इथपर्यंत जायचंय, तर आपल्याला नक्की बूस्ट मिळणार आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यामुळं करंटचा तुमचा अभ्यासाचा जो अप्रोच आहे तो काहीसा अशा पद्धतीने पाहिजे, म्हणजे कुठलाही फापट पसारा न करता तुम्हाला एकदम बेस्ट वे सांगितलाय. आता तुम्ही म्हणाल मी अमुक सरांची बॅच करतो किंवा काय करतो, व्हिडिओ बॅच करतो, हे करतो ते करतो. तुमच्यासाठी पण एक सूचना सांगतो, व्यवस्थित ऐका, मुद्दा लक्षात घ्या. मला सांगा, करंट हा विषय
अनप्रेडिक्टेबल आहे. ओके, करंट विषय अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्हाला एक बेसिक सांगतो त्याच्या मागचं. अनप्रेडिक्टेबल आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघा 40-50 आवर्सची एखादी बॅच करत असाल तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा, तुमचा वेळ किती जातोय. ओके, वेळ किती जातोय त्याच्यात. त्यांच्या नोट्स मग ते MCQ असतील, राईट, त्यांच्या नोट्स असतात 1000 पानाच्या 500 पानाच्या, त्या नोट्स वेगळ्या करायच्या. एवढं रामायण करण्यापेक्षा तुम्हाला जे साधं सिंपल सांगितलंय ते करा, तुम्हाला मार्क येऊन जातील. ओके, कारण काय म्हणतो आपण, सुखाचा जीव दुःखात नाही घालायचा. मार्क येणार आहेत ना. आता तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला एक अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो. कंबाईनच्या दोन्ही परीक्षांसाठी इम्पॉर्टंट आहे. पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे. इथं क्वेश्चनची संख्या 30 आहे. सॉरी, इथं क्वेश्चनची संख्या 35 आहे आणि ह्या 35 पैकी किमान तुम्ही 31-32 एवढे मार्क्स घेऊ शकता. ओके, ही रियालिटी आहे. कारण इथं जे क्वेश्चन विचारतायत हल्ली, म्हणजे गेले 4 वर्षांचे किंवा त्याच्याही मागचे, तर ही कॅटेगरी जी आहे याच्यावरती प्रश्न विचारायची इझी आहे. बिलकुल इझी आहे, काहीच अवघड नाही. इथं जर तुम्ही 30 जरी घेतले किंवा 30 प्लस जरी गेलात तरी तुम्ही तुमचा कट ऑफ अर्धा इथंच पार करता ह्या 3 विषयांमध्ये. म्हणजे जे विद्यार्थी ह्या 3 विषयांवरती कमांड घेतील तेच विद्यार्थी 65 प्लस मार्क घेतील. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. त्यामुळे इथं फोकस करा. मग राहिलेलं तुम्हाला मी म्हणतो करंटला एक 10 जरी आले, 10 प्लस जरी आपण पकडले, ठीक आहे. तुम्हाला मॅथ आहे बरोबर, इथंही 10 प्लस पकडले आपण, ठीक आहे. सायन्स तुमचं खूपच अवघड आहे, पहिल्यापासून येत नाही. किमान 7-8 तरी येतील ना तुम्हाला. बाकी स्किप करा जे नाही येते ते, कशाला निगेटिव्ह मध्ये घालवताय. आणि जो राहतोय अजून एक सब्जेक्ट इकॉनॉमिक्स, 10 तरी येतात ज्याचा चांगला अभ्यास आहे. मग हे बघा, इकडेही तुमचं 65 प्लसचं होऊन जात आहे. साधं सिंपल गणित आहे. तुम्हाला आजपर्यंत कुणी सांगितलं नाही, ओके, उलट सांगितलं गेलं. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. तुम्ही इथं जोपर्यंत 30 प्लस घेत नाहीत ना, राईट, इकडं तुम्हाला कसं असतंय, एखाद्याचं मॅथ चांगलं असतंय, एखाद्याला 15-16 पण येतात बरोबर, पण एखाद्याला तसं नाहीये ना, एखाद्याचं मॅथ वीकच असतं. तर त्याच्यामुळे हे मुद्दे लक्षात घ्या. आरामशीर तुम्ही 65च्या राहून जाल आणि कट ऑफ पार कराल. तुम्हाला ना कोणत्या प्रेडिक्टरची गरज राहणार नाही नंतर. एकदम क्लिअर आहे. म्हणजे गणित तुम्हाला समजावून सांगितलंय. आता त्याच्याही पुढे जाऊन बघा, तुम्हाला एक अप्रोच सांगतो क्वेश्चनचा. क्वेश्चन डील करत असताना आपल्याला एक भीती असते की बाबा डील होत नाहीये क्वेश्चन. आता ही जी परीक्षा आहे 1 जूनला पेपर झालेला आहे. कधी? 1 जूनला. म्हणजे जास्त जुना पेपर नाही आणलेला, मुद्दाम जुना नाही आणलेला, ठीक आहे. याच्यामध्ये बघा, तुम्हाला विचारलंय भारतातलं पहिलं, ओके, प्रेडिक्शन कसं करायचं शिकवतो तुम्हाला. भारतातलं पहिलं, ठीक आहे, भारतातलं पहिलं लव्हेंडर फॉर्म, ते ठीक आहे बाबा, उत्तर हे आहे वगैरे होतं, ते जाऊ द्या, त्याची काही गरज नाही. आता बघा याच्या माध्यमातून, आता हा असा जो क्वेश्चन आलाय ना, याच्या नंतरचे जे येणारे क्वेश्चन आहेत, तुम्हाला भारतातल्या पहिल्या घटना तर करायच्यात. भारत फर्स्ट, राईट. महाराष्ट्र फर्स्ट कुठं आहे त्या घटना करायच्यात. जगाच्या बाबत कोणता देश कशाच्या बाबतीत जर फर्स्ट असेल तर तो वाला मुद्दा, राईट. त्याच्यानंतर एखादी महिला असेल की तिने एखाद्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, किंवा पुरुष असेल बरोबर, तर त्या घडामोडी, किंवा इतर काहीतरी घटना जगात पहिल्यांदाच घडली आहे, तर अशा घटना तुम्ही तुमच्या सोर्सेस मधून कव्हर करून ठेवायच्या. याला म्हणतात प्रेडिक्शन. ओके, क्वेश्चनच्या माध्यमातून जायचं की बाबा आपण पुढचं कसं प्रेडिक्ट करू शकतो. कारण साधा सोपा मुद्दा आहे. आता तुम्हाला दाखवतो पण, एक मिनिट. ओके, म्हणजे बघा आता हे कसं प्रिसाइज केलाय डाटा बघा. मी साधं सिंपल तुम्हाला त्या क्वेश्चनच्या माध्यमातून, समजा भारतातल्या पहिल्या घटनेवरती क्वेश्चन विचारले गेलेत. आता इथं भारतातल्या पहिल्या घटना दिल्यात. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारं जे पहिलं हायकोर्ट आहे सिक्कीम आहे. क्वेश्चन येऊ शकतो, पहिली घटना आहे ना भारतातली. इथं बघा, पुनरुत्पादक पर्यटन,
रिजनरेटिव्ह टुरिझम कुणी सुरू केलंय? गोव्याने. पहिली घटना अशी शॉर्ट नोट्स मध्ये लिहून ठेवायची. पुढचं, ऑइल पाम प्रोसेसिंग मिल कुठं आहे? अरुणाचल प्रदेशला सुरू झाली आहे. पहिली आहे ना, मग त्या घटना व्यवस्थित करायच्या. समान नागरी कायदा असेल उत्तराखंड, म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत. हेलिकॉप्टर रुग्णवाहिका म्हटलं की तरी उत्तराखंड आहे. जातनिहाय जनगणना करणारं पहिलं बिहार आहे, बरोबर. ई रजिस्ट्री प्रणालीवालं मध्य प्रदेश आहे. म्हणजे अशा घटना तुम्ही तिथं कॅचअप करून ठेवायच्यात. ओके, भारतातल्या पहिल्या घटना असू द्या, नाही तर मग त्या जगातल्या असू द्या, ह्या अशा घटना एका ठिकाणी करायच्यात. बघा इथं कसं केलंय मी, केरळवाल्या सगळ्या घटना एका ठिकाणी घेतल्या. लक्षात येते का? शॉर्ट नोट्स मध्ये लिहून ठेवा. जसं की बघा, स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म असणार पहिलं कोण आहे? केरळ आहे. त्याच्यानंतर पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्टर असणार केरळच आहे. वॉटर बेल प्रणाली केरळ. पटपट होतं ना काम. अभ्यास करत असताना शॉर्ट नोट्स मध्ये करत चला, ठीक आहे. किंवा एआय शिक्षिका कुठं आहे? इरिस आहे ती केरळमध्ये, बरोबर. पहिलं डिजिटल न्यायालय कोल्लम मध्ये आहे केरळ. काही फॅक्ट आले तर लगेच कव्हर होतात ना. क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला अनुमान लावता आलं पाहिजे की नेमकं आपल्याला करायचंय काय. याला म्हणायचं प्रेडिक्शन. युनेस्कोचं साहित्य शहर आहे कोझिकोडे केरळ. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला तिथं लक्षात आल्या पाहिजेत. हे अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, काही वन लाईनर असतात किंवा बीट असतात जे मी सांगितलेले आहेत तुम्हाला. भारतातलं, जगातलं, महाराष्ट्रातलं, किंवा ज्या महिला आहेत, बरोबर, किंवा पुरुष आहे, त्यांनी काहीतरी पहिल्यांदाच युनिक करून दाखवलंय, त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर ते आता इथं हा क्वेश्चन बघा, तुम्हाला एक अंदाज येईल. इथं तुम्हाला काय विचारलंय? कोणत्या कंपनीला, एकच मिनिट, कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल. आता हा थोडासा मिसलेनियस कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे, पण बघा आपलं जे अभ्यासातलं नॉलेज आहे ते नक्की कामाला येतं. आता ह्या नव्या पॅटर्न मिळाले असं विचारलंय त्यांनी क्वेश्चन मध्ये तुम्हाला. पण एक मुद्दा लक्षात घ्या, इथं तुम्ही जेव्हा इतिहासात वाचता किंवा बेसिक जे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये बघता, किर्लोस्कर बंधू हे शेतीच्या अवजाराशी रिलेटेड आहे, बरोबर. शेतीच्या अवजाराशी रिलेटेड आहेत. एक मिनिट, हे किर्लोस्कर बंधू जे आहेत, एक मिनिट, शेती अवजारे हे तुम्ही वाचलेलं असेल, बरोबर. शेती अवजारे त्याच्याशी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर ही जी फिलिप्स कंपनी आहे, राईट, ती इलेक्ट्रॉनिक शी रिलेटेड आहे, बरोबर. ही जी क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंपनी आहे, ओके, आणि ही जी शक्ती पंप आहे, तर ही शक्ती पंप जी आहे ना, ही सोलरशी रिलेटेड कंपनी आहे आणि भारताचीच आहे, ओके. ही पण भारताचीच आहे, ओके. पण याचं काम पण इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड आहे. म्हणजे किमान आपण एखादा ऑप्शन इलिमिनेट करू शकतो, हे पण इलिमिनेट करू शकतो. 50-50 पर्यंत तरी तुम्ही एक्झामला जाऊ शकता. मग शक्ती पंप घ्यायचंय की काय घ्यायचंय, पण सोलर फ्लोअर मिल याच्याशी रिलेटेड आहे, सो आपण ऑब्वियस इकडं शक्ती पंप कडे वळू शकतो. म्हणजे काय की आपण आपल्याला किमान 50 पर्यंत तरी पोहोचता येतं, 50-50%, ठीक आहे. आता पुढचाही क्वेश्चन बघा. ठीक आहे. आता इथं बघा तुम्हाला क्वेश्चन कशाशी रिलेटेड विचारलाय? क्वेश्चन विचारलाय ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024. मग आता तुम्ही कोणत्या स्पर्धा करणार आहात, राईट. जसं की बघा, पॅरिस ऑलिम्पिक असेल किंवा ज्या इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा आहेत, इंटरनॅशनल, मग त्या फुटबॉल असतात, फुटबॉलशी रिलेटेड स्पर्धा आहे, बरोबर. क्रिकेट आहे. ह्या अशा स्पर्धांच्या बाबत घडलेल्या घडामोडी, किंवा मग इथं तुम्हाला सरळ सरळ आहेच, ज्या 4 टेनिस स्पर्धा आहे, बरोबर, तर त्या व्यवस्थित करायच्या आहेत. त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतात. म्हणजे क्रीडा घडामोडींवरती क्वेश्चन येत असताना तुम्हाला असे पण येतात की बाबा एखादी खेळाडू आहे, ओके, तिने पहिल्यांदाच काहीतरी युनिक कामगिरी केली आहे किंवा एखादं टायटल जिंकलंय वगैरे, तर तिच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. जसं की अलीकडे रिसेंट मध्ये दिव्या देशमुख, राईट. मग तिच्याविषयी माहिती असू द्या किंवा अशा काही घडामोडी कव्हर करायच्या की ज्या तुम्हाला युनिक आहेत. असं नाही करायचं. बघा आता तुम्हाला काय नाही करायचं ते पण सांगतो.
डोंट्स याच्यामध्ये बघा ते रणजी ट्रॉफी असेल, राईट, हे असले क्वेश्चन येत नाही एमपीएससी ला, राईट. ते सरळ सेवाला वगैरे येतात, किंवा विदर्भ करंडक असेल, काय अजून असल्या ज्या छोट्या मोठ्या स्पर्धा आहेत ना, त्या नाही करत बसायच्या. सगळं आपल्याला काही पाठ होणार आहे का? नाहीये. इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या स्पर्धांना जोर द्यायचा, कारण इथं प्रश्न तुम्हाला त्याच लेवलला येतात. ठीक आहे. पुढे बघा, ह्या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला या अगोदर पण आला होता. म्हणजे काय झालं, ही थीम तुम्हाला रिपीट झालीये. ही थीम काय झालीये? रिपीट झालीये. किती पद्म पुरस्कार दिले मागेही विचारले होतं, पुन्हाही विचारले. मग तुम्हाला आता लक्षात आलं असेल, महत्वाचे जे पद्म पुरस्कार आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर तुम्हाला साहित्य अकादमी असेल, राईट, ज्ञानपीठ असेल, बरोबर, नोबेल असेल, त्याच्यावरती क्वेश्चन, हे थोडेसे फोकस ठेवून करा, राईट. इतरही महत्वाचा पुरस्कार जर एखाद्या भारतीयाला भेटला असेल, भारतीयाला प्रथम भेटलाय, तर तिथेही तुम्हाला क्वेश्चन येतात. किंवा एखाद्या महिलेला पुरस्कार भेटलाय, एखादा युनिक, ओके, एखाद्या विशेष क्षेत्रात काम केल्यामुळे एखाद्या महिलेला भेटलाय, तर त्याच्यावरती तुम्हाला इथं क्वेश्चन येत असतात. त्याच्यामुळे थोडस फोकस करा. पण हे जे साहित्यातले पुरस्कार आहेत किंवा नोबेलचे आहेत वगैरे, हे सगळं व्यवस्थित करून ठेवा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येईल. आणि राज्य शासनाचं जे आहे, जसं की महाराष्ट्र भूषण असेल, राईट, अशांवरती पण फोकस करायचा आहे. हे प्रेडिक्शन मध्ये मी व्यवस्थित सांगितले, सगळ्या पुरस्कारांमधलं कोणतं येऊ शकतं काय वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन दिलेल्या आहेत. आता बघा, तुम्हाला सांगितलं ना, एखादी व्यक्ती काय होते, एकतर तिचं निधन होतं, नाहीतर ती चर्चेत असते, या स्वरूपाचे हे दोन टाईपचे क्वेश्चन येतात. निधन झालं किंवा मग ती व्यक्ती असेल, विशेष व्यक्ती असेल, तर तिचं काय केलं जातं, क्षेत्र विचारलं जातं, किंवा निधन झालं तर त्यांच्याबद्दल माहिती देतात. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता बघा, जे आपले हरित क्रांतीचे जनक आहेत, राईट, स्वामीनाथन, निधन झालेलं आहे त्यांचं मागचं. मग त्यांच्यावरचे काही स्टेटमेंट, त्यांना कोणता पुरस्कार मिळालाय किंवा त्यांनी काय काय केलंय, त्याच्यावरती एकतर स्टेटमेंट फॉर्म मध्ये येणार, किंवा मग त्यांचं क्षेत्र कोणतं संबंधित होतं, किंवा मग बेसिक क्वेश्चन त्यांच्यावरती येणार. किंवा मग हे एखाद्या व्यक्तीचं निधन झाले की ज्यांचं साहित्य, शिक्षण किंवा मग सामाजिक क्षेत्राशी संबंध आहे, जसं हे रणजित गुहा फेमस आहेत, मग त्यामुळं त्यांच्यावरती तुम्हाला तिथं क्वेश्चन विचारलेला आहे. पुढे बघा, आता एखाद्या शिखर परिषदा, ओके, म्हणजे महत्वाच्या ज्या परिषदा आहे, जसं की मागच्या परीक्षेत विचारलं होतं, अखिल भारतीय राजभाषा परिषद, अखिल भारतीय राजभाषा परिषद तुम्हाला मागच्या एक्झामला विचारलं होतं, बरोबर, म्हणजे 23च्या. मग तेच आहे, ते महत्वाच्या ज्या परिषदा आहेत, तुम्हाला इम्पॉर्टंट जेवढ्या आहेत तेवढ्या मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्या व्यवस्थित त्याला हायलाइट करून त्या रिवाइज करायच्या, तुम्हाला प्रश्न येईल तिथं. ठीक आहे, म्हणजे ह्या परिषदांवरती पण क्वेश्चन विचारले जातात. हा प्रश्न बघा, हे बघा, एखाद्या ठिकाणी इथं काय विचारलंय, विश्व शांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले. आता का विचारलंय, राष्ट्रपतींनी उद्घाटन केलंय ना, राईट, महत्वाचंच आहे. मग तुम्हाला ही महाराष्ट्रातली ठिकाणं दिल्यात, इथं ते झालं होतं. म्हणजे एखाद्या स्मारकाचं असेल किंवा एखाद्या भव्य वास्तूचं जी की इम्पॉर्टंट आहे, असं काही उद्घाटन एखाद्या महत्वाच्या व्यक्तीने वगैरे केलं, तर तुम्हाला क्वेश्चन येत असतात. सो तो एक पॉइंट तुम्ही अभ्यास करत असताना चांगला करायचा आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, क्वेश्चन येतो उपक्रम, बरं ठीक आहे, चला, उपक्रम, मोहीम, मोहिमा, त्याच्यानंतर अभियान, ह्या तीन मुद्द्यांवरती तुम्हाला आलटून पालटून क्वेश्चन येतो. एखाद्या स्टेटचा, एखाद्या संस्थेचा तुम्हाला काय विचारला जातो, त्या स्टेटचा पण उपक्रम विचारतात, एखाद्या संस्थेचा पण विचारतात, राईट. इथं मोहिमा स्टेटच्या बाबत विचारतात, एखादं मंत्रालय असेल, बरोबर, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो. अभियान पण सेमच, तेच मुद्दे आहेत. म्हणजे एखादा उपक्रम कुठं वाचण्यात आला तुमच्या, एखादं अभियान आलं, राईट, एखादं मोहीम आहे, तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. आता इथं पुढे बघा, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत
राईट. इथं तुम्हाला प्रायोजक विचारलेले आहेत, म्हणजे स्पॉन्सर विचारलेत. म्हणजे तुम्हाला बारकाईने त्यांनी काही काही प्रश्न थोडासा एकदम डीप मध्ये विचारलाय. बरोबर. आपण काय करतो, बेसिक बाबा तिथं काय घडलेलं आहे ह्या गोष्टी करतो. पण इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या पद्धतीचा तो पॅटर्न आहे तिथं. ठीक आहे. तर आता पुढे बघा, तुम्हाला इथं विचारलंय 2024चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार राईट कोणाला देण्यात आला, अशा स्वरूपाचा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. म्हणजे जे नोबेलचे पुरस्कार आहे, साहित्य असेल, बरोबर, रसायनशास्त्र असेल, राईट, आणि शांतता असेल, हे जरा फोकस ठेवून करा. राईट. आणि शांततेमध्ये मिळालं की बा इथं हे जर पुरस्कार ज्यांना मिळालाय त्यांच्या जर महत्वाच्या काही साहित्य कृती असतील तर त्या पण करा. म्हणजे त्यांचे जे संदर्भ आहेत, ग्रंथ त्यांनी लिहिलेले वगैरे, त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येतात. आता इथं बघा, नियुक्तीवरती कोण कुठं अध्यक्ष झाले, म्हणजे जागतिक लेवलच्या नियुक्त्या जास्त फेमस असतात. जागतिक, भारतात महत्वाच्या ठिकाणी इथं महिला आणि पुरुष दोघं पण आहेत. म्हणजे दोघांच्याही बाबत करा. महत्वाच्या पदावरती निवड झाली, तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. नियुक्ती हा टॉपिक महत्वाचा आहे. इथं बघा, ग्रुप सी साठी तर नियुक्ती टॉपिक महत्वाचा आहे. किमान 2-3 क्वेश्चन येतात फिक्स मध्ये सी साठी तरी. एक वेळ ग्रुप बी ला एखादा अर्धा येईल किंवा 2 येतील, पण इथं मात्र 3 क्वेश्चन तुम्हाला हमखास येतील. 2-3 क्वेश्चन. बघा, लोकपालचे अध्यक्ष, आता लोकपाल जेव्हा पहिलं आलं होतं तेव्हाही ते क्वेश्चन विचारलं होतं, पिनाकी चंद्र घोष. बघा, कंबाईन 2020 ला. आता इथं पुन्हा थीम पुन्हा रिपीट केली त्यांनी. म्हणजे मला हे सांगायचंय, जे मागचे पेपर आहेत ते तुमच्या कामाचे आहेत, त्याच क्वेश्चनला धरून पुन्हा क्वेश्चन बनतात. ही रियालिटी आहे. ती जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट कराल तेव्हा तुम्हाला पेपरला चांगले मार्क येतील. पुढेही बघा, इथंही पॅरिस येथील ऑलिम्पिक खेळामध्ये जे गोल्ड मिळालेत, पण हा एक थोडासा हॅक्टिक लेवलचा क्वेश्चन आहे. इथं बघा, आता एवढं माहिती आहे का आपल्याला कुणाला किती पदं मिळाली आहेत, पण जर हे देश बघितले, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, तर आपल्याला ओव्हरऑल कळतं, आपण जे रीडिंग केलेलं असतं की हे देश कुठं दिसत नाहीत एवढं पदके मिळवलेले. राईट. चीन, जपान जास्त दिसतं. मग आपलं उत्तर काय येतं? जपान. म्हणजे आपलं जे लॉजिकल सेन्स आहे, अभ्यास आधारित बरं का, इथं काही मॅजिक नाही सांगितलेलं. नाही तर म्हणाल तुम्ही पण मॅजिक लॉजिक प्रमोट करता का? तसं नाही करत आहे. कारण हे बघा, अभ्यास करत असताना कळतं की देश तुम्हाला बाकीचे दिसत नाही, जी पदतालिकेची रँकिंग आहे, पण जपान, चीन दिसतो. त्याच्यावरून आपण इथं अंदाज लावू शकतो. आता पुढं आहे बघा, दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजे दिनविशेष, कुठं दिनविशेष वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मग महत्वाचे जे दिनविशेष आहेत, किमान मी सांगितलेले, किंवा तुम्हाला त्याची लिस्ट पुन्हा एकदा मी शेअर करेल. एवढे जे दिनविशेष आहेत ते तुम्ही प्रॉपर करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता हाही क्वेश्चन बघा, जे स्विच दिल्ली अभियान आहे, स्विच दिल्ली, तुम्हाला सांगितलं ना, एखाद्या स्टेटचं अभियान असेल, मोहीम असेल, त्याच्यानंतर काही पोर्टल पण असलं, मग ते एखाद्या राज्याचं असू शकतं, स्पेसिफिक एखाद्या मंत्रालयाचं असू शकतं, राईट. तर त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतात. आणि पोर्टल वरती क्वेश्चन आले तर कसे विचारतात, तर तुम्हाला साधं सिंपल काही हे केलं जातं की ते पोर्टल कशाशी संबंधित आहे, बरोबर, हे साधे क्वेश्चन असतात असे. त्याच्यावरती थोडस फोकस करणं तुम्ही इम्पॉर्टंट आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, करंटचा अभ्यास कसा करायचा आहे किंवा अप्रोच वगैरे तुम्हाला सांगितलंय, आणि जे सांगितलंय ते फायनल आहे. याच्यानंतर तुम्हाला आता करंटचं काय करायचं याच्यावरती मार्गदर्शन नसेल. ओके. म्हणजे आज जे सांगितलंय ते फायनल आहे, तुम्ही त्याची अंमलबजावणी सुरुवात करा. जेव्हा तुम्ही अंमलबजावणी सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज दिसेल. आणि शॉर्ट नोट्स मध्ये, राईट, किमान जे मी टॉपिक दिलेले आहेत, तुम्हाला लिस्ट ती शेअर करेलच मी, तर जे टॉपिक दिलेत किमान त्याच्या जे असे मी पहिले मुद्दे असतील, फर्स्ट वाल्या घटना असतील, राईट, शॉर्ट मध्ये कुठेतरी तुम्ही रनिंग नोट्स मध्ये करू शकता. म्हणजे एक्झामच्या अगोदर 3-4 जरी बीट आले त्याच्यातून, आपला कॉन्फिडन्स बी बूस्ट होतो, राईट, पेपर देताना. तर तो मुद्दा लक्षात ठेवा. कॉन्फिडन्स बूस्ट करायचा असेल
तर अशा काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. याच्या व्यतिरिक्त काही मॅजिक नाहीये, काही जादू नाहीये. तुम्हाला पूर्ण झोकून देऊन अभ्यास करावा लागेल, राईट? आणि ती जर मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. म्हणजे करंटच्या बाबत तुम्हाला मी काय सांगितलंय, साधा सिंपल मुद्दा आहे. अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सिम्प्लिफाईडच्या बाबत पण बऱ्यापैकी डाटा भरपूर आहे, किंवा आपण जे प्रिडिक्शन घेतलंय कसं कव्हर करायचं बघा. तुम्ही इयरबुक वाचला, इयरबुक मध्ये समजा एखादा टॉपिक केला, राईट टॉपिक, तर तोच सिक्वेन्स लगेच तुम्ही 37, 38 हे जे अंक आहेत, सॉरी 36, 37, 38, राईट, 36, 37, 38, म्हणजे समजा इथं तुम्ही नियुक्ती टॉपिक केलाय, तर हा जो सिक्वेन्स आहे लगेच इकडे करून घ्यायचा नियुक्ती टॉपिक, म्हणजे तो तुमचा टॉपिक पूर्ण एका याच्यात रिवाइज होऊन जातो. आणि एका दिवशी एकच टॉपिक करा, ठीक आहे, पण व्यवस्थित करा, जरा मन लावून करा. आणि तुम्ही जरी जास्त वेळ नाही दिला, रोज एक अर्धा पाऊण तास जरी दिला, म्हणजे जे 2 महिने आहे, बरोबर, एक अर्धा ते पाऊण तास दिला तरी इनफ आहे, राईट? 2 तास द्या, 3 तास द्या असं मी म्हणणार नाही, कारण मी तुम्हाला सांगितलंय ज्यांना जिंकायचंय त्यांनी काय करायचंय, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जिओ, जिओ मतलब जिओ, इथं तुम्ही 30+ गेले ना, जिंकले तुम्ही अर्धी लढाई. याच्यावरती फोकस करा आणि बाकी विषयांच्या वरती करा. म्हणजे बाकी विषयांच्या वरती फोकस करू नका असं नाही म्हणत आहे. मॅथला तुम्हाला 2 तास डेली द्यायचे आहेत, ओके? म्हणजे जिथं इफर्ट्स घ्यायचे तिथं मी नाही नाही म्हणत आहे, पण हा योग्य अप्रोच आहे तुम्हाला परीक्षा पास करण्यासाठी, राईट? कारण इथं काय होतं, एखाद्या स्टुडंटला इथं 6च येतात हिस्ट्रीला, पॉलिटीला 12-13च येतात, ओके, किंवा 11च येतात. मी म्हणतो पॉलिटीचे जे 15 क्वेश्चन आहेत येणारे तुमचे 9 नोव्हेंबरला, 15 पैकी 12 ते 13 क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज दिसतील, PYQ. 12-13 क्वेश्चन जर तुम्हाला PYQ देणार असतील, तर तुम्हाला 2 क्वेश्चन साठी किती अभ्यास करावा लागतोय थोडस मनाला विचारा, ओके? त्याच्यामुळं पॉलिटीला तुम्हाला 15 पैकी मी म्हणतो एखादा क्वेश्चन थोडासा अंडरस्टँडिंगचा आला तर 14 तरी आलेच पाहिजे एनी हाऊ. आणि मग हिस्ट्रीत 8-9, 8-9 आपल्याला येतातच, सो 30+ बेरीज बरोबर होते. पॉलिटीमध्ये तुम्हाला 9-10 मार्क आले तर हे अभ्यास करण्याला काहीच अर्थ नाहीये. साधा सिंपल मुद्दा तुम्हाला सांगितला, ठीक आहे? तर तो मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑलचे कॅल्क्युलेशन आहे ते आता लक्षात आलंय, राईट? तुम्हाला ती लिस्ट पुन्हा एकदा दाखवतो बघा. इथं त्या टॉपिकची लिस्ट दिलेली आहे मी, बरोबर? कोणते टॉपिक थोडेसे आपल्याला फोकस ठेवून करायचे किंवा ते मुद्दे तुम्हाला मी इथं देण्याचा प्रयत्न केलाय. ओके, हे बघा, इथं सगळे मुद्दे दिलेत, ते मुद्दे तुम्ही तिथं बघून घ्यायचे, ठीक आहे? म्हणजे महत्वाच्या नियुक्त्या आहेत, क्रीडा घडामोडी आहे, पुरस्कार आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, महत्वाच्या योजना, उपक्रम, मोहिमा असतील ते पण इथं मोहीम पण टाका, राईट? हाय, आहे इथं मोहीम, ठीक आहे? किंवा अभियान आहे, परिषद आहे, पुस्तके, व्यक्तिविशेष आहे, निधन वार्ता, हे सगळे पॉइंट आहेत ना तुम्हाला दिलेले, थोडेसे जास्त सिरियस होऊन करा. म्हणजे तुम्हाला, राईट, ज्यांना काहीच येत नाही, करंटला मार्कच येत नाही, 2-3च येत आहेत, त्यांना 10 तरी येतील. ज्यांना पहिले 10 येत होते त्यांना 12 किंवा 13 तरी येतील, राईट? एवढे मार्क इनफ आहेत तुम्हाला परीक्षा पास करायला, जास्त इफर्ट्स घेण्याची गरज नाहीये. म्हणजे मला सांगा, मोठमोठ्या बॅचेस करायची गरज आहे का? नाहीये. तुम्हाला सांगितलंय काय केलं पाहिजे ते, त्या पद्धतीने तुम्ही अंमलबजावणी करा. हा 4 वर्षाचा ट्रेंड आहे. तुम्हाला सुरुवातीला पण इथं बघा दिलंय की डबल डबल, हा जर तुम्ही पीपीटीचा एक नंतर हे करून बघितलं ना, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, कॉमन आहे 4ही वर्षात त्याच त्याच टॉपिक वरती तुम्हाला फिरून क्वेश्चन विचारले, हे जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने बघितलं तर.
म्हणजे पॅटर्न एवढा अवघड नाहीये, आपली अभ्यासाची पद्धत थोडीशी चुकते. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण भरमसाठ एम-सी-क्यू करतोय, हे करतोय, ते करतोय. पण ॲक्चुअल थोडंसं तुम्हाला सांगितलंय तसं करा. मंथ वाईज पहिल्यांदा ते व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही करंटमध्ये काही की तुम्हाला जास्त इंटरेस्ट क्रिएट होईल. तर आजचा हा जो अप्रोच होता, तर तो तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी कामाला येईल आगामी, राईट? आणि आता जसं-जसं आपण पुढं अजून काही एक्स्ट्राच्याही गोष्टी माझ्या लक्षात आल्या, तरी मी सेकंड व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्याच्यातून मार्गदर्शन करेल प्रॉपर. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. फक्त तुम्ही अभ्यास हा चांगल्या पद्धतीने चालू द्या. आता आपली जी टेस्ट सीरीज आहे त्याच्याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. टेस्ट सीरीज खूप महत्त्वाची असणार आहे तुमच्यासाठी. तर टेस्ट सीरीजच्या बाबतचे काही मुद्दे पण आता डिस्कस करतो. एकच मिनिट. तर बघा, आपण जी आगामी टेस्ट सीरीज लॉन्च केली आहे, बरोबर? टेस्ट सीरीज. तर ती टेस्ट सीरीज लक्षात घ्या 2025 साठीची. त्याच्यामध्ये टोटल 6 टेस्ट आहेत. ओके. पहिली टेस्ट सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके. पहिली टेस्ट सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यानंतरच्या ज्या महत्त्वाच्या 4 टेस्ट आहेत, तर त्या कंबाईन बीच्या प्रिलिमसाठी आहेत आणि जी 6वी टेस्ट आहे ती कंबाईन सीच्या प्रिलिमसाठी आहे. ओके. म्हणजे अशा स्वरूपात आहे. टोटल 6 टेस्ट आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगितलंय. ह्या सगळ्या टेस्टचं एनालिसिस जे आहे, तर भूमी अभिलेखमध्ये ज्यांची निवड झाली आहे, तर हे संकेत सर घेणार आहेत. ओके. राज्यसेवेतून त्यांची निवड झालेली आहे आणि ते सगळ्या टेस्टचं जीएसचं एनालिसिस घेईल. करंटचं एनालिसिस तुम्हाला मी घेऊन देईल. ठीक आहे. करंटचे जे 6 टेस्ट आहेत त्याचा एनालिसिस मी घेणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल टेस्ट सिरीज कशा पद्धतीने होणार आहे. तुम्हाला टेस्ट सिरीजच्या बाबत एक मुद्दा सांगतो. त्या बऱ्यापैकी एररलेस बनवल्यात, म्हणजे टायपिंग मिस्टेक कमी केल्यात त्याच्यामध्ये. 6 टेस्ट तुम्हाला वेळेवरती ऑन टाइम मिळणार आहे. म्हणजे ज्या दिवशी टेस्ट असेल, तर टेस्टच्या अगोदर, म्हणजे समजा 11ला पेपर आहे, तर तुम्हाला 1.5 तास अगोदर, ओके, 1.5 ते 2 तास अगोदर टेस्ट ॲपमध्ये अपलोड झालेली असेल. ठीक आहे. आणि त्याचं व्हिडिओ अनालिसिस 12च्या नंतर लगेच, म्हणजे तुमचा 12ला पेपर संपेल, 11 ते 12. 1 वाजता लगेच व्हिडिओ पडेल. म्हणजे काय होईल की तुम्हाला लगेच त्याचा अनालिसिस तिथल्या तिथं करता येईल. हवं तर तो व्हिडिओ 12लाच लगेच पोस्ट करू. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्विक त्याचा अनालिसिस पण मिळेल आणि तुमचे काही डाऊट असतील तर ते आम्हाला पाठवा. म्हणजे लगेच त्याच्यावरती पण सोल्युशन काढता येईल. तर अशा स्वरूपात आहे. पहिली जी टेस्ट होणार आहे फ्री ऑफ कॉस्ट वाली, ती 14 सप्टेंबरला होणार आहे. ठीक आहे. 14 सप्टेंबरला ती होणार आहे. म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सगळा कंटेंट, टेस्ट वगैरे रेडी आहेत. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. तर तुम्ही बिनधास्त ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला जे बाकीचे सब्जेक्ट आहेत त्याच्याबाबत पण ओव्हरऑल व्यवस्थित गाईडन्स करेल, जसं करंटचं केलंय. ऍक्च्युली अभ्यास काय केला पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला एक दिशा मिळेल. म्हणजे तुम्ही सेल्फ जो अभ्यास करणार आहात, तर त्याला एक दिशा मिळेल. म्हणजे ओव्हरऑल मार्केट सारखं नाही करायचं आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज देतोय, पण टेस्ट सिरीजच्या व्यतिरिक्त जो गाईडन्स आहे प्रत्येक सब्जेक्टचा अप्रोच, आयोगाचा अप्रोच देतोय. जेव्हा तुमची परीक्षा होईल 9 नोव्हेंबरला, राईट, तेव्हा जे मी हे व्हिडिओ घेतलेत, इतर विषयांचे घेतलेले आहेत, ते बघायचे. त्याच्या बाहेर जर क्वेश्चन आला तर बोलायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एवढा डिटेल अप्रोच याच्यामधून मिळणार आहे 9 नोव्हेंबर साठीचा. सब्जेक्टचा गाईडन्स असा असेल की तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केला की तुम्हाला चांगले मार्क यायला मदत होईल. ओके. बेटर मार्क्ससाठी गाईडन्स केलं जाईल. म्हणजे क्वालिटी ही तुम्हाला बेटरच असेल. टेस्ट अनालिसिस पण व्यवस्थित आपण एकदम स्लो पद्धतीने घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर कळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेस्टच्या बाबत जो अप्रोच म्हणजे आयोगाचा असतो, तुम्ही बघा टेस्ट मध्ये क्वेश्चन असे रॅन्डम नाही सेट केलेले. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलंय, आयोगाचे जसे ऑप्शन असतात, जशी त्यांची थीम असती, राईट, ज्या टाईपचा क्वेश्चन आहे त्या टाईपचेच क्वेश्चन आपण याच्यामध्ये घेतलेत.
तुम्ही जेव्हा पहिला पेपर सोडवाल तेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती येऊन जाईल की तो मिळता जुळता पॅटर्न केलाय. भलेही तो 100% मॅच नाही होणार, 90% तो फिक्स मॅच होणार आणि तेच आपल्याला अपेक्षित आहे. सो तुम्ही टेस्ट सिरीजला बिंदास एनरोल होऊ शकता. काही डाऊट असतील तर बिंदास तुम्ही तसं कॉल करून पण विचारू शकता. अशा स्वरूपाचं आपलं सगळं गाईडन्स ओव्हरऑल राहणार आहे. म्हणजे तुम्हाला हेल्प पूर्ण होणार आहे. म्हणजे असं अर्धवट काही नाहीये. प्रॉपर तुम्हाला जीएसचे जे 6 सब्जेक्ट आहेत त्याचं गाईडन्स मी करेल. राईट. आता मॅथ्ससाठी राईट आमच्यावरती डिपेंड राहण्यापेक्षा सचिन ढवळे सर असतील किंवा आरगडे सर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही चाला असं आम्ही म्हणेल. ठीक आहे. म्हणजे काय की तुम्हाला याच्यावरती बाकीचं जे गाईडन्स आहे ओव्हरऑल जीएसच्या बाबतचं कुठलीच काळजी करायचं काम नाहीये. तुम्ही एवढं सांगितलेलं केलं ना तरी इनफ आहे. तर थँक सो मच. थांबूयात आपण. जरी काही तुमच्या शंका असतील तर मला नक्की कळवा किंवा तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील जर काही सजेशन असतील तुमचे तर ते सजेशन देखील आम्हाला कळवू शकता. धन्यवाद.